या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत राजकीय दृष्टिकोनातून, त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। माजी आमदार वैभव नाईकजींना मला या निमित्ताने मुद्दामून काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा मालवण शहरामधले जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत, जे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात, ज्यांना तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणे विरोधी मतदार याचाही असा तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात, तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाईक का फसवतायत हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे। इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचा कणकवली तालुका, तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेची युती आहे, ज्याला आपण शिंदे सेना म्हणतो। पण मालवणमध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात लढतायत, एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागतायत। मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला, याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे। ते गप्प कशाला आहेत? तुम्हाला अगर कणकवलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता, तिथे तुम्ही शिंदे सेनेबरोबर पण एकत्र येता। मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा? जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का की तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवणमध्ये चालत नाही? मालवण आणि कणकवलीमध्ये अंतर केवढं आहे? तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज, पण ह्या मालवणमध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मतं मागायला लागतात। ह्याचं उत्तर मौनी बाबा झालेले माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे। म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेने तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे सेनेला लोकसभेमध्ये मतदान केलं, विधानसभेला मतदान केलं, त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवताय? ह्याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे।